मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुण्याच्या काही भागामध्ये रात्री पावसाचं वातावरण अनुकूल तयार झालेलं आहे। त्यामुळे काही भागात अजूनही पावसात जोर आहे। बंगालच्या उपसागरात नेमकी काय हालचाली होत आहेत आणि त्यावर पुढील पावसाचं वातावरण अवलंबून असणार आहे। जवळपास 14 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जो काही मान्सूनच्या परतीचा प्रवासाचा मॅप दाखवण्यात आला आहे, यामध्ये केवळ राजस्थान आणि गुजरातचा थोडासा भाग या ठिकाणावर मान्सून मागे फिरलाय। बाकी मान्सूनची परतीच्या प्रवासाची प्रगती फारशी झालेली नाही। महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास होतो आणि याही वर्षी त्याच काळात तो होईल असा अंदाज आहे। आज 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र पावसाचं वातावरण आहे। थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात, दक्षिण कोकणात खास करून पावसाचं प्रमाण कमी असेल। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची परिस्थिती 23 तारखेला तयार होईल। उत्तर महाराष्ट्रात तिचा प्रभाव असेल, मात्र विदर्भातून पाऊस उघडतोय। मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाड्यामध्ये GFS मॉडेलनुसार दाखवण्यात येते 24 तारखेला, मात्र विदर्भातला पाऊस उघडतोय। विदर्भातील पाऊस कमी होतोय, उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होतोय। मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरण आहे, परंतु एकूणच 25 तारखेला महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती ही हलक्या प्रमाणात कमी असणार आहे। मात्र कोकण किनारपट्टीला समुद्री भागामध्ये पावसाचे मोठं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। वातावरणीय बदल 26 तारखेपासून सुरू होतील आणि विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून नवीन सिस्टमनुसार पाऊस सुरू होईल। विदर्भ मराठवाड्यामध्ये प्रत्यक्ष नवीन सिस्टमचा परिणाम व्हायला सुरुवात होईल 27 तारखेला GFS मॉडेलनुसार। दरम्यान कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी असेल। 28 तारखेला GFS मॉडेलनुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर असणार आहे। मुसळधार ते अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस 28 तारखेला होणारच आहे। हे वातावरण 29 तारखेलाही महाराष्ट्रावर सक्रिय असणार आहे। काही प्रमाणात याचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यामध्ये GFSने 30 तारखेला दाखवलं, परंतु 30 तारखेला महाराष्ट्रातून हे वातावरण कमी होईल असा अपेक्षा आहे। 1 तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची स्थिती नसणार आहे। आपण जर न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ECMWF मॉडेलचा अंदाज बघितला तर अंदाजामध्ये हलकासा प्रभाव कमी होताना दाखवण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम तयार होईल, ती महाराष्ट्रावरून जाईल। हे जरी बरोबर असलं तरी देखील त्याचं प्रमाण काही जर कमी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। आज देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, उत्तर कोकण खास करून आज मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे। 23ला विदर्भातील पाऊस उघडतोय, मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे। मात्र कोकणातील पाऊस हलकासा कमी होईल। 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती असणार आहे। 25 तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी परिस्थिती नाही। 26 तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस उघडलेला असेल आणि पाऊस गेला असं आपल्याला काही काळासाठी वाटू शकतं, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे। विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात होईल आणि हे वातावरण कमजोर व्हावं, महाराष्ट्रावर एवढ्या तीव्रतेने येऊ नये असे आपल्याला इच्छा आहे। परंतु नेमकी आता बघूया आपण काय होतंय, कारण 27 तारखेला पुन्हा विदर्भच, मराठवाडा, दक्षिण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सातारा पूर्व, पुणे पूर्व, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड या भागात खूप पाऊस असणार आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर
यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोलीमध्ये खूप पाऊस असणार आहे 27 तारखेला. 28 तारखेला देखील याचा खूप मोठा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ यामध्ये असणार आहे. 29 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बऱ्याच कमी होईल, परंतु कोकणामध्ये अतिवृष्टी कायम असणार आहे. आत्ताच्या अंदाजानुसार आपण बघतो की थोडं पुणे पूर्व आणि ठाणे, पालघरमध्ये किंवा कोकणामध्ये 30 तारखेला पावसाचा अंदाज आहे. कोकणाचा थोडा भाग वगळता महाराष्ट्रातील पाऊस बराच कमी होईल. मात्र आपण बघतो हे वातावरण जवळपास राजस्थानच्या पूर्व भागामध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पोहोचत आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या निकषांमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. 2 तारखेला तुरळक पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतो. 3 तारखेला केवळ तुरळक पावसाची कोकण आणि पूर्व विदर्भात शक्यता आहे, परंतु पावसाचा फार जोर नाही आहे. 4 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 5 तारखेला किरकोळ पावसाची स्थिती दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशी असू शकते, परंतु विशेष पावसाचा तर नाही आहे. आणि वादळी सिस्टम ही उत्तरेला सरकते आहे. अरबी समुद्रात सरकण्याऐवजी ती उत्तरेला भूभागावर सरकते आहे. याचा अर्थ अरबी समुद्रात फारसं अनुकूल वातावरण वादळांसाठी नाही. आपण 6 तारखेला बघतो नवी दिल्ली, उत्तर प्रदेश या भागात हे वातावरण सरकून संपुष्टात येईल. याचा अर्थ आता मात्र 6 तारखेनंतर परतीचा प्रवास हा अतिशय गतिमान होईल आणि महाराष्ट्रातील पाऊस संपूर्णतः कधी उघडेल हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की तसा महाराष्ट्रातील पाऊस 1-2 तारखेपासूनच उघडणार आहे आणि त्याच्यात सातत्य राहणार आहे. परंतु किरकोळ पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात राहील. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये खूप मोठे पाऊस नाही आहेत. सध्याचा कुठलाही तशा प्रकारचा अंदाज नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही. केवळ जी शेवटची सिस्टम 27, 28, 29 महाराष्ट्रावर आहे ही धोकादायक आहे. त्यानंतर मात्र फारसा पाऊस नाही आहे. आपण 6 तारखेपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि कोकण या विभागात त्याचा मुख्य प्रभाव आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की याचा जो मुख्य प्रभाव आहे तो मुख्य प्रभाव महत्त्वाचा आहे, कारण जी सिस्टम तयार होणार आहे ती अशा पद्धतीने या भागावर परिणाम करणार आहे. त्यामुळे हा भाग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी भागात पाऊस जरी झाला तरी महाराष्ट्रात तो कमजोर आहे, त्यामुळे फार घाबरण्याची गरज नाही. परंतु अतिवृष्टीची परिस्थिती केवळ कोकण, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली, उत्तर भाग, संपूर्ण सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगरचा थोडा भाग या ठिकाणी पावसाचा खास प्रभाव असणार आहे. नाशिक पश्चिममध्ये थोडा परिणाम राहील. आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये ही सिस्टम 26 तारखेला आकार घेईल असं बघतो. 26 तारखेलाच विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा परिणाम देखील जाणवणार आहे आणि ही तयार होणार का, महाराष्ट्रावरून जाणार का या संदर्भातील खात्री आपण दररोज करतो आहोत. 27 तारखेला याचा प्रभाव सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, बीड या भागावर निर्माण होईल आणि त्यामुळे हे महाराष्ट्रावरून जाण्यासंदर्भात अजून कोणताही बदल हवामानात झालेला नाही आहे. कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी अटळ आहे. आपण 28 तारखेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मोठं पावसाळी क्षेत्र बघणार आहोत. त्यामुळे नेमकी यात काय बदल होतोय ते आपल्याला बघायचे. अरबी समुद्रात सुरुवातीला जरी ही जाताना सिस्टम दिसत असली तरी 29 तारखेला किनारपट्टीवर खूप त्याचा प्रभाव राहील. नंतर गुजरातवर सरकून ही राजस्थान, दिल्लीकडे सरकण्याची शक्यता आहे, कारण फारसं अनुकूल वातावरण अरबी समुद्रात नसल्यामुळे ही सिस्टम फारशी अरबी समुद्रात रमणार नाही असं दिसतंय. आजपासूनच पूर्व विदर्भातील पाऊस काही अंशाने कमी होणं अपेक्षित आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये
मात्र उत्तर महाराष्ट्रात आज पाऊस राहणार आहे, मध्य महाराष्ट्रात राहणारे, मराठवाड्यात संपूर्ण राहणारे, पश्चिम विदर्भात राहणारे, पश्चिम महाराष्ट्रात राहणारे, दक्षिण कोकणात म्हणजेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये थोडा पाऊस कमी होऊ शकतो आज, असा अंदाज आहे. उद्या देखील उत्तर महाराष्ट्रात हलकं वातावरण, थोडं नाशिक पूर्व भागात पावसाळी वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पूर्व अहिल्यानगर म्हणजे शेवगाव, पाथर्डी भागामध्ये, आणि बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर भागात, सांगली पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे 23 तारखेला. मात्र कोकण संपूर्ण, त्यानंतर थोडा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक पश्चिम, त्यानंतर संपूर्ण विदर्भ यातील पाऊस मात्र 23 तारखेला उघडतोय. आणि हा पाऊस जेव्हा उघडेल तेव्हा शेतकऱ्यांना असं वाटेल अशी काही सिस्टम येणार नाही, असा काही कमी दाब येणार नाही, त्यामुळे मन बदलणार आहे. 24 तारखेला महाराष्ट्रात फार तुरळक पावसाचं वातावरण असणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाटणार नाही. 25 तारखेला देखील महाराष्ट्रातला पूर्णतः पाऊस उघडलेला असणार आहे. 26 तारखेला तीच परिस्थिती आहे, परंतु विदर्भ, मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होईल. नवीन तीव्र कमी दाब महाराष्ट्राकडे सरकेल. 28 याचा धावता अंदाज घेणार आहोत. आपण धावता अंदाज बघूयाच. आपण दिसते आपल्याला की सांगली पूर्व, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागासहित मोठा परिणाम याचा महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कायम आहे. रायगडच्या काही भागात आणि मुंबईसह ठाणे, पालघरच्या काही भागामध्ये, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे. हे थोडं अरबी समुद्रात सरकण्याचा प्रयत्न करेल, परंतु अरबी समुद्रात अनुकूल वातावरण असल्यामुळे ते पुन्हा किनारपट्टीकडे सरकण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 29 तारखेपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक या विभागात अनुभवायला मिळेल. 30 तारखेनंतर मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होणार आहे. तसा 29ला रात्रीच याचा प्रभाव कमी होईल. आणि आपण बघतो की महाराष्ट्रातला पाऊस 1 तारखेला बऱ्यापैकी आपल्याला उघडल्याचं जाणवणार आहे. 1 तारखेला